एक तर तो आधी कळवतो की मी सरेंडर होतोय, म्हणजे हा सरेंडर होता की हा तह होता की तुमच्या 10 मागण्या मी मान्य करतो, तुम्ही माझ्या 2 मागण्या मान्य करा. म्हणजे सरेंडर हा कधी होतो, आत्मसमर्पण हा कधी होता. सरेंडरला पॅरलल शब्द आहे आत्मसमर्पण. भारतात आत्मसमर्पण कोणी केलं? फुलनदेवी, हे मोठे मोठे जे नावं होती चंबळच्या खोऱ्यातली, त्यांचं एक आत्मसमर्पण झालं. काही काही मोठ्या मोठ्या लोकांची, म्हणजे मोठ्या मोठ्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांचं आत्मसमर्पण झालंय. पण महाराष्ट्रामध्ये आत्मसमर्पण झालेली एकही केस माझ्या तरी लक्षात नाही. म्हणजे दाऊदनेही आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केली असताना दाऊदलाही सांगितलं तुला आत्मसमर्पण नाही करता येणार आणि तुझ्या मागण्या बिगण्या काय मान्य करता येणार नाहीत. असं काय झालं की म्हणजे पोलीस स्टेशनच्या दारात हा माणूस दारी घेऊन जातो आणि पोलीस अडवत पण नाहीत त्याची गाडी. म्हणजे कमीत कमी CIDच्या दरवाज्यात तरी गाडी अडवायला पाहिजे होती. थोडीशी तरी बाबा काही आला, गाडीतून उतरले साहेब, वाल्मिक दादा कराड साहेब, आणि साहेब गेले आतमध्ये. हो, तर ते एवढं मोठं प्रकरण असेल की वाल्मिक दादा कराड हे